नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 17 जून 2025। तर आपण सोयाबीन टोकन करून 2 दिवस झाले आहेत। म्हणजेच आपण आज याच्यामध्ये 48 तासाच्या आत जे की आपण स्ट्रॉंग आर्म याच्यामध्ये वापर करत आहोत। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण वापर करत आहोत राऊंड अपचा वापरसुद्धा आपण याच्यामध्ये करत आहोत। राऊंड अप आपण 50 ml प्रति पंप आपण या ठिकाणी वापर हे चालू आहे आपला। आणि एकरी जे राऊंड अप याचं प्रमाण जे आहे स्ट्रॉंग आर्मचं ते आपलं आहे 12 ग्राम। 12 ग्रामची जी पुडी असते त्याचा आपण एकरी 200 लिटर पाण्यामध्ये टाकून एकरी 10 पंप मारत आहोत। 20 लिटरचा पंप आहे पॅड क्रॉपचा। तर हे याने आपण फवारणी जी आहे ही करत आहोत। आणि ही म्हणजे 3 नोझलवाला स्प्रे पंप आहे, ज्याला आपण 3 होऊ शकतो तुम्ही 3 आहेत। आणि एकदम जबरदस्त पद्धतीने हे संपूर्ण रान एकदम भिजत आहे। सकाळी चांगला पाऊस पडला होता, म्हणजे रात्रीला। तर आज आम्ही या ठिकाणी तणनाशक मारायला सुरुवात केली आहे। आणि राऊंड अपचा रिझल्ट कसा मिळाला काय नाही हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सध्याला आपण स्ट्रॉंग आर्म आणि राऊंड अप या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे हे आपण करत आहोत। राऊंड अप आणि स्ट्रॉंग आर्म हे आपण एकत्र नाही केलं। सुरुवातीला आपण जी टाकी आहे त्या बाजूला बघू शकता, या बाजूला टाकी आहे, टाकीमध्ये आपण स्ट्रॉंग आर्म केलं आणि वरतून आपण राऊंड अपचा जे 50 ml चा डोस आहे ते आपण नंतर त्याच्यामध्ये टाकत आहोत। बरेच शेतकरी एकत्रच करतात एकाच पाण्यामध्ये। तर तसं न करता वेगवेगळे कॉम्बिनेशन घ्या। पाण्यामध्ये एकत्र आलं तर काय होणार नाही, परंतु दोन्ही केमिकल एकत्र येऊ नये, म्हणजे राऊंड अप आणि स्ट्रॉंग आर्म एकाच टाकीमध्ये मिक्स करू नका, म्हणजे कॉम्बिनेशन फाटेल किंवा मग त्याचा रिझल्ट तेवढा चांगला मिळणार नाही। तर बरेच शेतकरी राऊंड अप आणि स्ट्रॉंग आर्मचा एकत्र वापर करतात, आपण सुद्धा त्या ठिकाणी करत आहोत। बरेच शेतकऱ्यांचे अनुभव असे होते की स्ट्रॉंग आर्म आणि राऊंड अप एकत्र चालते, म्हणून आपण सुद्धा यावर्षी आता ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला अनुभव नसेल तर आपण घेतलेला अनुभव बाकी शेतकऱ्यांना जे आहे हे आपण शेअर करणार आहोत की खरंच याचा रिझल्ट आहे किंवा मग याचा काय साईड इफेक्ट वगैरे आहे का, हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आज तारीख आहे 17, तर आपण साधारण 5 दिवसांनी याच्यामध्ये राऊंड अप आणि स्ट्रॉंग आर्मचा दोन्हीचा कॉम्बिनेशनचा रिझल्ट आहे हे खरंच मिळते का हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जे शेतकरी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सगळे प्रॅक्टिकली आपले व्हिडिओ असतात शेतामधून लाईव्ह। ह्याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला जी गोष्टी आहेत हे शिकायला मिळतील, पहिली फवारण्यासुद्धा। त्याचबरोबर जे फवारणीचं शेड्यूल आहे आपलं ते संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत। म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नोटिफिकेशन मिळाल्याबरोबर बरेच शेतकऱ्यांना त्याचा फायदासुद्धा होणार आहे। तर हे आपण 0 मशागतीमध्ये केलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी ज्या थोडं मोठं गवत होतं ते आपण मजुराच्या साहाय्याने घेत आहोत काढून। याच्यामध्ये थोडंसं लवाळा वगैरे आहे, काही ठिकाणी आहे फक्त ते मोठं गवत आपण मजुराने काढून घेत आहोत। तर अशा पद्धतीने आपलं नियोजन जे आहे हे चालू आहे। धन्यवाद।